अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध अतिक्रमणधारकांत नाराजी। मोहिमेविरुद्ध सुरू केले आमरण उपोषण। मोहीम स्थगित करण्याची केली मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध अतिक्रमणधारकांमध्ये तीव्र रोष असून सामाजिक कार्यकर्ते रवी निकम यांनी या मोहिमेविरोधात पाकीजा कॉर्नर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। पालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केलेला अतिक्रमण हटविण्याचा ठराव रद्द करून ही मोहीम स्थगित करावी। प्रथम अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे, त्यानंतरच अतिक्रमण हटवावे अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। आमची एकच मागणी आहे, जे काही गोरगरिबाच्या दुकानावरती हातोडा मारण्याचं काम नगरपालिकेमार्फत होतंय ते त्वरित थांबवण्यात यावं। नगरपालिकेने जो काही ठराव केलाय तो त्वरित रद्द करण्यात यावं। आणि दुसरी गोष्ट, जे ऐन पावसाळ्याच्या वेळेस जे आता नगरपालिकेमार्फत जे अतिक्रमण निघतंय ते त्वरित थांबवावं आणि आम्हाला मुदतवाढ करून देण्यात यावं। यापुढेही त्यांना पुनर्वसनासाठी जी काही जागेची मागणी करताय, पहिली गोष्ट असते की काढूच नका आता सध्या तरी, आणि ते म्हणताय पुनर्वसन करू। पहिले आम्हाला पुनर्वसन पुढे देणार आहे, ही जागा दाखवा मगच आम्ही या ठिकाणी टप्पे हटवू। दुसरी गोष्ट, ते म्हणतं ना बाप दाखवा तेव्हा श्राद्ध काढू, तसं तुम्ही आम्हाला दाखवा कुठे जाणार जागा, त्यानंतर आम्ही खूप साली करून तिथे जाऊ।